हॅलो फ्रेंड, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला। मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे क्लास 8चं लेसन नंबर 5चं प्रॅक्टिस सेट 5.4। ठीक आहे, याच्या आधीचे मी सर्व प्रॅक्टिस सेट घेतलेले आहेत, तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊन बघू शकता। आणि हा पण प्रॅक्टिस सेट मी पूर्ण शिकवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला, प्रॅक्टिस सेट 5.4 मध्ये काय दिले आहे आपल्याला, कोणत्या टाइपमध्ये एक्झाम्पल दिले आहेत, ए प्लस बी प्लस सीच्या फॉर्ममध्ये। तर आता या प्रॅक्टिस सेटसाठी कोणता फॉर्म्युला यूज करायचा, काय असतो, ए प्लस बी प्लस सी स्क्वेअर इज इक्वल्स टू काय असतो फॉर्म्युला, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस 2ab प्लस 2bc प्लस 2ac। हा काय दिलेला आपल्याला, हा फॉर्म्युला दिलेला आहे आणि याच्यावरून हा प्रॅक्टिस सेट सॉल्व करायचा आहे। ठीक आहे, फॉर्म्युला अगदी सोपा आहे, कसा लक्षात ठेवायचा, आपल्याला काय दिलं, ए प्लस बी प्लस सीचा स्क्वेअर, म्हणजे आधी काय करायचा, एचा स्क्वेअर प्लस नंतर सेकंड टर्मचा बीचा स्क्वेअर प्लस थर्ड टर्मचा स्क्वेअर म्हणजे सीचा स्क्वेअर प्लस 2 मल्टिप्लाय बाय ए इंटू बी, नंतर प्लस नंतर काय करायचं, 2 मल्टिप्लाय बाय बी इंटू सी प्लस 2 मल्टिप्लाय बाय ए इंटू सी। ठीक आहे, हा फॉर्म्युला यूज करून आपल्याला काय करायचं आहे, प्रॅक्टिस सेट 5.4 सॉल्व करायचं आहे। चला क्वेश्चन नंबर 1 बघूया। फिर काय क्वेश्चन नंबर 1, एक्सपांड करायचं आहे आपल्याला। काय आहे क्वेश्चन नंबर 1, 2p प्लस q प्लस 5 टू द पावर 2। ठीक आहे, काय फॉर्म्युला आहे आपला, आधी लिहून घ्यायचा, ए प्लस बी प्लस सी स्क्वेअर इज इक्वल्स टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस 2ab प्लस 2bc प्लस 2ac। ठीक आहे, चला आता याचं हे करूया। हा 2p काय असेल आपला, ए, क्यू काय असेल बी आणि 5 काय असेल सी। चला सॉल्व करूया। 2p प्लस क्यू प्लस 5 होल स्क्वेअर इज इक्वल्स टू काय असेल, एचा स्क्वेअर म्हणजेच काय 2p स्क्वेअर प्लस बीचा स्क्वेअर आहे, बी काय आपला क्यू म्हणजे मीन्स क्यूचा स्क्वेअर प्लस सीचा स्क्वेअर मीन्स 5चा स्क्वेअर प्लस 2ab 2 मल्टिप्लाय बाय, यामध्ये कोणती साईन नाही म्हणजे काय असते, मल्टिप्लिकेशन, ए मल्टिप्लाय बाय बी, ए काय आपला 2p आणि बी काय आहे क्यू प्लस सेकंड टर्म सांगा 2 मल्टिप्लाय बाय बी सी, बी काय क्यू आणि सी काय 5 प्लस 2 मल्टिप्लाय बाय ए सी, ए काय 2p मल्टिप्लाय बाय सी काय 5। ठीक आहे, चला त्याला सॉल्व करूया। काय इक्वल टू 2चा स्क्वेअर काय असतो 4 आणि पीचा स्क्वेअर पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर ॲज इट इज प्लस 5चा स्क्वेअर 25 प्लस ते बघा मल्टिप्लिकेशन करू 2 टू द 4 आणि पी क्यू प्लस इथं पण काय 5 टू द 10 आणि क्यू प्लस हे काय 2 टू द 4 4 5 जा 20 पी। त्यानंतर काही होऊ शकते का, याचं नाही होऊ शकत, म्हणजे आपला आन्सर काय आला, एक्सपान्शन 2p प्लस क्यू प्लस 5 टू द पावर 2 इज इक्वल्स टू 4p स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 25 प्लस 4pq प्लस 10q प्लस 20p। ठीक आहे, समजला एक्झाम्पल। चला नेक्स्ट बघूया। हे बघा सेकंड एक्झाम्पल आहे, m प्लस 2n प्लस 3r टू द पावर 2। त्याला फॉर्म्युला लिहून घ्या, ए प्लस बी प्लस सी टू द पावर 2 इज इक्वल्स टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस 2ab प्लस 2bc प्लस 2ac। चला पुट करा व्हॅल्यू, m प्लस 2n प्लस 3n टू द पावर 2। आता बघा हा काय आपला ए, हा बी आणि हा सी। चला पुट करा, ए किती आहे मीन्स m स्क्वेअर प्लस बी किती आहे 2n स्क्वेअर प्लस सी किती आहे 3r स्क्वेअर प्लस 2 मल्टिप्लाय बाय ए इंटू बी, ए किती आपला m मल्टिप्लाय बाय बी किती आहे 2n
प्लस 2 मल्टिप्लाय बाय BC म्हणजे 2n मल्टिप्लाय बाय 3r प्लस 2 मल्टिप्लाय बाय AC, ए किती आहे m आणि c किती आहे 3r. चला याला सॉल्व करायचं. m स्क्वेअर ॲज इट इज प्लस 2चा स्क्वेअर काय तो 4 आणि n चा स्क्वेअर n स्क्वेअर प्लस 3चा स्क्वेअर 9 r स्क्वेअर प्लस 2 टू द 4 mn प्लस 2 टू द 4 आणि 4 3 जा 12 nr प्लस 3 टू द 6 mr. आलं काही होऊ शकते का नंतर नाही. मीन्स काय आलं आपलं एक्सपान्शन m प्लस 2n प्लस 3n टू द पॉवर 2 इज इक्वल्स टू m स्क्वेअर प्लस 4n स्क्वेअर प्लस 9r स्क्वेअर प्लस 4mn प्लस 12nr प्लस 6mr. समजलं. हे बघा थर्ड नंबरचं काय आहे 3x प्लस 4y मायनस 5p टू द पॉवर 2. मी इथं फॉर्म्युला लिहून घेतलेला आहे. त्याला कसं सॉल्व करायचं 3x प्लस 4y मायनस 5p स्क्वेअर. 3x काय असेल आपला a, 4y काय असेल b आणि मायनस 5p काय असेल c. त्याला व्हॅल्यू पुट करा. a स्क्वेअर मीन्स 3x स्क्वेअर प्लस b स्क्वेअर म्हणजेच 4y स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मीन्स मायनस 5p स्क्वेअर प्लस 2 मल्टिप्लाय बाय a किती आहे 3x मल्टिप्लाय बाय b किती आहे 4y प्लस 2 मल्टिप्लाय बाय bc मीन्स 4y मल्टिप्लाय बाय मायनस 5p c आहे ना प्लस 2 मल्टिप्लाय बाय ac a किती आहे 3x मल्टिप्लाय बाय मायनस 5p. चला सॉल्व करा. 3चा स्क्वेअर काय असतो 9 आणि 1चा स्क्वेअर x स्क्वेअर प्लस 4चा स्क्वेअर 16 आणि y स्क्वेअर प्लस 5चा मायनस 5चा स्क्वेअर काय तो 25 आणि pचा स्क्वेअर p स्क्वेअर प्लस हे बघा 3 टू द 6 आणि 6 4 जा हे बघा 3 टू द 6 आणि 6 4 जा 24xy. तर बघा हे प्लस मायनस काय होईल मायनस 4 टू द 8 आणि 8 5 जा 40py. आता हे पण काय होईल परत प्लस मायनस मायनस 3 टू द 6 आणि 6 5 जा 30xp. आता परत काही होऊ शकतं का याचं नाही म्हणून काय येईल आपला एक्सपान्शन फॉर्म 3x प्लस 4y मायनस 5p स्क्वेअर इज इक्वल्स टू 9x स्क्वेअर प्लस 16y स्क्वेअर प्लस 25p स्क्वेअर प्लस 24xy मायनस 40py मायनस 30xp. चला क्वेश्चन नंबर 1 मधलं लास्ट एक्झाम्पल 7m मायनस 3n मायनस 4k स्क्वेअर. त्याला फॉर्म्युला लिहून घ्या a प्लस b प्लस c होल स्क्वेअर इज इक्वल्स टू a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर प्लस 2ab प्लस 2bc प्लस 2ac. काही 7m मायनस 3n मायनस 4k स्क्वेअर. आता 7m काय असेल आपला a मायनस 3n b मायनस 4k c. पुट करा व्हॅल्यू काय येईल 7m स्क्वेअर प्लस मायनस 3n स्क्वेअर प्लस मायनस 4k स्क्वेअर प्लस 2 मल्टिप्लाय बाय ab मीन्स 7m मल्टिप्लाय बाय मायनस 3n प्लस 2 मल्टिप्लाय बाय bc मीन्स मायनस 3n मल्टिप्लाय बाय मायनस 4k प्लस 2 मल्टिप्लाय बाय ac 7m मल्टिप्लाय बाय मायनस 4k. सॉल्व करूया. 7चा स्क्वेअर 49m स्क्वेअर प्लस 3चा मायनस 3चा स्क्वेअर 9n स्क्वेअर प्लस 4चा स्क्वेअर 16k स्क्वेअर प्लस 7 टू द 14 आणि 14 3 जा 42m
n, पण कोणते 42 येते ने मायनस, कारण इथं मायनस साईन आहे, प्लस आता बघा 3 टू द 6 आणि 6 4 जा 24 24 NK आणि हे काय होईल मायनस मायनस प्लस. ठीक आहे, आता हे बघा इथं प्लस मायनस आहे, काय येईल हे मायनस 7 टू जा 14 आणि 14 4 जा 56 KM आणि कोणते येतील मायनस 56. चला साईन चेंज करून घेऊया. 49 M स्क्वेअर प्लस 9 N स्क्वेअर प्लस 16 K स्क्वेअर प्लस मायनस मायनस 42 N प्लस 24 NK परत काय होईल प्लस मायनस मायनस 56 KM. ठीक आहे, समजलं. चला क्वेश्चन नंबर 2 बघूया. हे बघा प्रॅक्टिस सेट 5.4 मधलाच आहे क्वेश्चन नंबर 2, सिम्प्लिफाय. ठीक आहे, याच्यामध्ये काय दिलं आहे आपल्याला, आपण आतापर्यंत एकच टर्म सॉल्व करत होतो, एक्सपांड करत होतो, पण आता आपल्याला दोन टर्म आहेत ना ज्या, त्यांना काय करायचं आहे एक्सपांड पण करायचं आहे आणि त्यांना सिम्प्लिफाय पण करायचं आहे. ठीक आहे, चला बघूया. A प्लस बी प्लस सी फॉर्म्युला लिहून घेऊया. A स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस 2AB प्लस 2BC प्लस 2AC. चला काय येईल हे बघा, A हा A असेल, B आणि C हा पण ABC. पुट करा व्हॅल्यू, काय येईल A चा स्क्वेअर मीन्स काय येईल x स्क्वेअर, B काय आपला मायनस 2y मीन्स मायनस 2y स्क्वेअर प्लस C चा स्क्वेअर मीन्स 3 चा स्क्वेअर. आधी आपण ही टर्म एक्सपांड करून घेऊया. प्लस 2AB A काय x मल्टिप्लाय बाय मायनस 2y प्लस 2BC 2 मल्टिप्लाय बाय B किती आहे मायनस 2y मल्टिप्लाय बाय 3 प्लस 2 मल्टिप्लाय बाय AC मीन्स x मल्टिप्लाय बाय 3. हे झालं आपलं हे एका टर्मचं एक्सपान्शन. ठीक आहे, आता हे सेकंड टर्मचं एक्सपान्शन करूया. त्याच्या आधी काय इथं प्लस साईन, इथं प्लस साईन देऊ. ठीक आहे, बघा काय येईल, इथंच लिहिते मी मोकळं. A काय आपला x स्क्वेअर प्लस B काय येईल 2y स्क्वेअर प्लस C चा मायनस 3 स्क्वेअर प्लस 2 मल्टिप्लाय बाय AB मीन्स x मल्टिप्लाय बाय 2y प्लस 2 मल्टिप्लाय बाय BC 2y मल्टिप्लाय बाय मायनस 3 प्लस 2 मल्टिप्लाय बाय AC मीन्स x मल्टिप्लाय बाय मायनस 3. ठीक आहे, चला आता ह्या टर्मचा आधी करून घेऊया. काय येईल x स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर 4 y चा स्क्वेअर y स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर 9. काय होईल हे 2 टू द 4 मायनस 4xy प्लस 2 टू द 4 आणि 4 3 जा 12y पण कोणता येते मायनस 12 कारण इथं साईन कोणती आहे मायनस प्लस 3 टू द 6x. ठीक आहे, हा झाला आपला एक ब्रॅकेट. नंतर काय प्लस x स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर 4 आणि y स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर 9. काय येईल हे 2 टू द 4xy प्लस 2 टू द 4 आणि 4 3 जा 12y पण कोणते येतील मायनस 12y प्लस 3 टू द 6x पण कोणते येतील मायनस 6x. ठीक आहे, ही झाली सेकंड टर्म. आता त्याला ओपन करा ब्रॅकेटला x स्क्वेअर प्लस 4y प्लस 9 इथं प्लस मायनस काय होईल मायनस 4xy प्लस मायनस परत काय होते 12y मायनस 12y प्लस 6x प्लस प्लस साईन आतमध्ये मल्टिप्लाय केलं तरी काही चेंज होईल का नाही होत मीन्स x स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर प्लस 9 प्लस 4xy प्लस मायनस मायनस 12y मायनस 6x. ठीक आहे, आता बघा याच्यामध्ये ज्या नेगेटिव्ह पॉझिटिव्ह टर्म आहेत त्या काय होतात कट होतात. आता बघा मायनस 4xy आणि प्लस 4xy काय होईल 0 बाय प्लस 6x आणि मायनस 6x अजून काही होते का नाही होत. ठीक आहे, आता बघा ज्या कॉमन टर्म आहे त्यांची काय करू आपण ॲडिशन x स्क्वेअर 2x स्क्वेअर प्लस हे बघा 4y स्क्वेअर काय येईल
प्लस 8y स्क्वेअर प्लस 9 प्लस 9 18. आता काय झालं, हे मायनस मायनस आहे म्हणजे मायनस 12 प्लस 12 24 आणि y मायनस 24y. ठीक आहे, मीन्स काय आला आपला आन्सर 2x स्क्वेअर प्लस 8y स्क्वेअर प्लस 18 मायनस 24y. ठीक आहे, समजलं एक्झाम्पल. थोडंसं किचकट आहे पण जर आपण व्यवस्थित आपल्या पद्धतीने सॉल्व केलं तर इझी जाते. ठीक आहे, हे बघा क्वेश्चन नंबर 2 काय आहे, हे बघा हा ए बी आणि सी, सेकंड टर्ममधला हा ए बी आणि सी. चला सॉल्व करूया. आधी काय करायचं, फॉर्म्युला लिहून घ्यायचं. ए प्लस बी प्लस सी होल स्क्वेअर इज इक्वल्स टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस 2ab प्लस 2bc प्लस 2ac. ठीक आहे, आता आधी काय करू आपण, सेम क्वेश्चन नंबर 1 मध्ये केलं तसंच क्वेश्चन नंबर 2 मध्ये पण करूया. आधी हा फर्स्ट ब्रॅकेट सॉल्व करू, नंतर हा सेकंड ब्रॅकेट. ठीक आहे, ए स्क्वेअर मीन्स 3k स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मीन्स मायनस 4r स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मीन्स मायनस 2m स्क्वेअर प्लस 2 मल्टिप्लाय बाय ए बी 3k मल्टिप्लाय बाय मायनस 4r प्लस 2 मल्टिप्लाय बाय बी सी काय मायनस 4r मल्टिप्लाय बाय मायनस 2m प्लस 2ac ए काय 3k मल्टिप्लाय बाय सी मीन्स मायनस 2m. ठीक आहे, आता हा झाला आपला फर्स्ट ब्रॅकेट. आता मायनस नंतर काय मायनस साईन आहे म्हणून मायनस, आणि आता सेकंड ब्रॅकेट सॉल्व करूया. काय येईल 3k स्क्वेअर प्लस 4r स्क्वेअर प्लस मायनस 2m स्क्वेअर प्लस 2 मल्टिप्लाय बाय 3k मल्टिप्लाय बाय 4r ए बी प्लस 2 मल्टिप्लाय बाय बी सी आहे ना 4r मल्टिप्लाय बाय मायनस 2m प्लस ए सी काय 2 मल्टिप्लाय बाय ए 3k आणि बी सी काय मायनस 2m 3k मल्टिप्लाय बाय मायनस 2m. ठीक आहे, आता सॉल्व करूया. 3चा स्क्वेअर 9k स्क्वेअर, 4चा स्क्वेअर काय तो मायनस 4चा स्क्वेअर काय येईल प्लस 16r स्क्वेअर प्लस 2चा स्क्वेअर 4m स्क्वेअर प्लस 3 टू द 6 4 जा 24 पण कोणते येतील मायनस 24r k प्लस हे बघा 4 टू द 8 आणि 8 टू द 16 आणि 2 मायनस साईन म्हणून म्हणजे मायनस मायनस काय होते प्लस r m प्लस 3 टू द 6 आणि 6 टू द 12 m k पण कोणते येतील मायनस m k. ठीक आहे, इथं मायनस साईन आहे. आणि आता हा ब्रॅकेट सॉल्व करा. 3चा स्क्वेअर 9k स्क्वेअर प्लस 4चा स्क्वेअर 16r स्क्वेअर प्लस 4m स्क्वेअर प्लस 3 टू द 6 आणि 6 4 द 24r k प्लस 4 टू द 8 आणि 8 टू द 16 पण कोणते येतील 16 मायनस 16 r m परत हे पण कोणते येतील मायनस 3 टू द 6 आणि 6 टू द 12 m k. आता इथं मायनस साईन आहे ब्रॅकेटच्या आधी म्हणजे ह्या ब्रॅकेटला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल मायनस साईनने. चला सॉल्व करा. 9k स्क्वेअर प्लस 16r स्क्वेअर प्लस 4m स्क्वेअर प्लस मायनस काय होते मायनस 24r k प्लस 16r m प्लस मायनस मायनस 12 m k. आता परत काय होईल सर्व याला मायनस साईन मल्टिप्लाय होईल. मायनस 9k स्क्वेअर प्लस मायनस मायनस 16r स्क्वेअर परत काय होईल प्लस मायनस मायनस 4m स्क्वेअर प्लस मायनस मायनस 24r k. आता इथं काय असेल इथं मायनस साईन आलेली असेल म्हणून मायनस मायनस काय होऊन जाईल प्लस 16r m आणि इथं पण काय होईल 12 m k. ठीक आहे, आता बघा ज्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्म आहेत त्या काय होतात 0 होतात. कोणत्या होऊ शकतात
सॉरी कोणती होते बघा -12mk आणि +12mk. परत कोणती होते +4m² -4m². परत -9k +9k +16r² -r². ठीक आहे. काय राहिलं मग आता ही टर्म आणि ही टर्म दोनच टर्म राहिलं ना. म्हणजे काय राहिलं -24rk +16rm -24rk +16rm. आता काय करायचं हे टर्म याची ॲडिशन आणि याची ॲडिशन. ठीक आहे. आता दोन्ही नेगेटिव्ह टर्म आहे म्हणजे काय होते ॲडिशन. 24 + 24 48rk आणि दोघांनाही मायनस साईन आहे म्हणजे साईन कोणती मायनस. आणि 16 + 16 32rm आणि दोन्ही पॉझिटिव्ह आहेत म्हणजे साईन पण प्लसची. ठीक आहे. याला मी असं चेंज करून लिहू शकते 32rm -48rk. ठीक आहे. समजलं एक्झाम्पल. थोडंसं किचकट आहे पण व्यवस्थित सॉल्व केलं तर येऊन जाते. चला हे बघा या प्रॅक्टिस सेटमधला सर्वात लास्ट क्वेश्चन आपण दिलेला आहे. चला हे काय असेल A B C आधी ठरवून घ्यायचं. ठीक आहे. म्हणजे मग कन्फ्युजन होत नाही. त्याला सॉल्व करूया. काय A² मीन्स 7A² + B² काय -6B² + C² मीन्स 5C² + 2 आधी हा ब्रॅकेट सॉल्व करून घेऊया. A × B मीन्स 7A × -6B + 2 × BC म्हणजे -6B × 5C + 2 × AC मीन्स 7A × 5C. ठीक आहे. हा झाला फर्स्ट ब्रॅकेट. आता सेकंड ब्रॅकेट सॉल्व करूया. प्लस इथे साईन प्लस आहे ना म्हणून प्लस नंतर काय ते 7A² + 6B² + -5C² + 2 × AB A काय 7A × B काय 6B + 2 × BC मीन्स 6B × -5C + 2 × AC मीन्स 7A × -5C. आलं आता. आता चला सॉल्व करूया. 7चा स्क्वेअर काय असतो 49A² + 6चा स्क्वेअर काय असतो 36B² + 5चा स्क्वेअर 25C². हे बघा 7 × 2 = 14. हे बघा 7 × 2 = 14 आणि 14 × 6 = 84. 84A × B पण इथं मायनस साईन आहे म्हणून -84AB प्लस बघा 6 × 2 = 12 आणि 12 × 5 = 60BC पण इथं पण कोणते येतील -60BC प्लस बघा 7 × 2 = 14 आणि 14 × 5 = 70AC प्लस आता यातमध्ये प्लस साईडनं पण मल्टिप्लाय करते काही चेंज नाही होत. 7चा स्क्वेअर 49A² + 6चा स्क्वेअर 36B², 5चा स्क्वेअर 25C² + 7 × 2 = 14 आणि 14 × 6 = 84AB प्लस 6 × 2 = 12 आणि 12 × 5 = 60BC प्लस 7 × 2 = 14 आणि 14 × 5 = 70AC पण हे कोणते येतील -70. ठीक आहे. साईन चेंज करा. चला काय 49A² + 36B² + 25C² + -84AB + -60BC + 70AC प्लस 49A² + 36B² + 25C² + 84AB + -60BC + -70AC. एक आउट होते का. प्लस मायनसच्या टर्म बघा कोणत्या आहेत तर -84AB + 84AB परत +70AC
-70 AC। तर काय राहिलं, ज्या कॉमन टर्म आहेत त्यांची काय करायची ॲडिशन। 49 A स्क्वेअर 49 A स्क्वेअर काय होते 98 A स्क्वेअर। 36 B स्क्वेअर 36 B स्क्वेअर काय ते 36 + 36 72 B स्क्वेअर। आणि 25 C स्क्वेअर 25 C स्क्वेअर काय ते 50 C स्क्वेअर। आणि बघा -60 BC -60 BC काय ते -120 BC। समजलं, हे आपलं आन्सर लिहून घेऊ शकता। ठीक आहे, समजून घ्यायचं। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।